नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। कायम निरोगी राहण्यासाठी रात्रीच्या जेवणाचे कोणते 5 नियम पाळणं आवश्यक आहे याची सविस्तर माहिती आपण मागील भागामध्ये पाहिली। आजच्या या भागामध्ये असे 7 पदार्थ जे की दिवसा खाल्ले तर खूप पौष्टिक मानले जातात, परंतु जर का तुम्ही रात्री खाल्लेत तर मात्र आरोग्यावर त्याचे अनेक दुष्परिणाम होणार आहेत। विशेषतः जर का तुम्हाला पित्त, ऍसिडिटी, सर्दी, ॲलर्जीची सर्दी असेल, दमा, खोकला, संधिवात किंवा वजन, चरबी, शुगर, कोलेस्टेरॉल, थायरॉइड, बीपी हे वाढलेला आहे तर तुमचा त्रास जो आहे तो अजूनच जास्त वाढणार आहे। झोप जी आहे ती डिस्टर्ब होणार आहे। सकाळी पोट साफ होण्यासाठी सुद्धा या पदार्थांच्या सेवनामुळे त्रास होणार आहे। त्यामुळे हे 7 पदार्थ कोणते आहेत, का खायचे नाहीत आणि याऐवजी हेल्दी ऑप्शन कोणते आहेत हे देखील व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणारच आहोत। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच आरोग्यविषयक माहितीचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर यामध्ये सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे की गव्हाची चपाती किंवा पोळी। अगदी पूर्वी म्हणजे आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये सुद्धा रात्रीच्या वेळेला कधीही ते गव्हाची जी पोळी आहे त्याचं सेवन करत नव्हते। म्हणजे मैदा हा तर पचायला जड आहे, त्याची रोटी असेल किंवा नूडल्स, बेकरी प्रॉडक्ट्स हे तर खायचेच नाहीत, पण गव्हाची चपाती सुद्धा रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला घ्यायची नाही। सूर्यास्तानंतर जसं सूर्याची प्रखरता कमी होते तसंच आपल्या जठरामध्ये अन्नाचं पचन करणारा जाठराग्नी असतो तर तो देखील मंद झालेला असतो, कमी झालेली असते आपली पचनशक्ती। तर अशा वेळेला हे जे गहू आहेत हे पचायला खूप जड असतात आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, ग्लुटेन जास्त असतं त्यामध्ये। तर या सर्वांमुळे आपल्याला अपचन, पोटफुगी, गॅसेस होणं, शुगर आपली जी आहे ती वाढते। त्यासोबत पोट साफ व्हायला देखील रात्री जर का चपातीचं सेवन तुम्ही करत असाल तर त्रास होऊ शकतो। त्यामुळे दुसरं म्हणजेच दही, ताक। अगदी आपल्या आजीकडून आपण ऐकलेलं आहे की रात्रीच्या वेळेला दह्याचं सेवन जे आहे ते करायचं नाही। दही हे आयुर्वेदानुसार देखील गुरु म्हणजेच पचायला जड, अभिषंधी म्हणजेच पाणी धरून ठेवणारं, शरीरातील कफदोष वाढवणारं, मेदधातू वाढवणारं, याचं जर का तुम्ही रात्रीच्या वेळेला सतत सेवन करत असाल तर त्यामुळे अंगावर सूज येते, म्हणजे आपल्या पेशींना, अवयवांना देखील सूज येते। त्यामुळे म्हणजे वजन जरी तुमचं कमी झाल्यासारखं वाटत असेल तरी देखील डोळ्यांच्या खाली किंवा पूर्ण अंगावरच सूज आलेली आहे असं वाटतं। त्यासोबतच सर्दी, खोकला होणं किंवा ब्रॉन्कायटिस, दमा होणं, तसंच ग्राही गुण सांगितलेला आहे म्हणजे धरून ठेवण्याची क्षमता असते। त्यामुळे सकाळी तुम्हाला पोट साफ होण्यासाठी सुद्धा याच्या सेवनाने त्रास जो आहे तो होणार आहे। त्यामुळे दही आणि ताक हे दोन्हीही दुपारच्या वेळेला घेणंच आरोग्यासाठी उत्तम आहे। तिसरा पदार्थ आपल्या सर्वांना बराचसा पौष्टिक वाटतो, आजकाल अगदी ट्रेंड म्हणून सुद्धा फॉलो केला जातो। वजन कमी करायचं आहे किंवा काहीतरी हलकं खायचं आहे म्हणून रात्रीच्या वेळेला अगदी बरेचसे पेशंट्स आहेत की फळांचं सेवन केलं जातं। तर फळं आणि फळांचे रस हे दोन्हीही सूर्यास्तानंतर सेवन करू नयेत, कारण आयुर्वेदानुसार देखील सर्वच जी फळं आहेत ती शरीरातील कफदोष जो आहे तो वाढवतात। त्यामुळे रात्री जर का तुम्ही अशा पद्धतीने फळांचं सेवन करत असाल तर बऱ्याच पेशंटची सुद्धा तक्रार असते की ट्रीटमेंट घेऊन झालेली आहे, काहीच फरक पडत नाही। ॲलर्जीची सर्दी आहे, खोकला, दम्याचा त्रास आहे किंवा रात्री नाक ब्लॉक होतंय किंवा जर का जी आंबट थोडीशी फळं आहेत ती जर का तुम्ही घेतली तर तुम्हाला पित्त, ॲसिडिटी होणं, छातीमध्ये जळजळ होणं, त्यामुळे झोप शांत न लागणं असा त्रास देखील होऊ शकतो। त्यामुळे फळांचं सेवन देखील रात्रीच्या वेळेला कधीही करू नये। चौथा पदार्थ जो की आजकाल परत खूप ट्रेंड म्हणूनच फॉलो केला जातोय की वजन कमी करायचंय म्हणून रात्रीच्या वेळेला सॅलड्स खाल्ले जातात, काकडी, गाजर किंवा असे जे कच्चे सॅलड्स आहेत ते। तर हे मुळात खायचे का बरं वजन कमी करण्यासाठी? यामध्ये फायबर कंटेंट खूप जास्त असतं। तर फायबर्समुळे होतं काय की हे पचायला खूप जड असतात, वेळ लागतो आणि त्यामुळे आपल्या ज्या भुकेवर नियंत्रण आहे ते आपल्याला मिळवता येतं, म्हणून वजन कमी करण्यासाठी सॅलड खा असं सांगितलं जातं। परंतु रात्रीच्या वेळेला मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे आपली जी पचनशक्ती आहे, मेटाबॉलिझम आहे ते खूप स्लो असतं, मंद असतं आणि त्यात जर का असे हे जे सॅलड्स आहेत ज्याला पचवण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो ते जर का आपण खाल्ले तर ते त्याचं पचन व्यवस्थित होत नाही, रात्रभर ते तसेच पोटामध्ये पडून राहतात आणि त्यातून मग आपल्याला अपचन होऊ शकतं। किंवा काकडीसारखे वगैरे पदार्थ की ज्यामध्ये वॉटर कंटेंट खूप जास्त आहे तर त्यामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास होणं किंवा शरीरामध्ये कफदोष, मेद वाढणं
म्हणजे तात्पुरत्या स्वरूपामध्ये याचं सेवन करून तुम्ही वजन कमी केलंय असं तुम्हाला वाटेल, पण बरेचसे पेशंट सुद्धा आहेत की हे खाऊन वजन तर कमी करतात, महिन्यामध्ये 5 किलो 7 किलो वजन कमी केलं, पण याचं सेवन बंद केलं की पुन्हा अंगावर सूज जी आहे ती वाढते किंवा कफाचे जे त्रास आहेत ते त्यांना सुरू होतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेला याचं सेवन जे आहे ते टाळा. पदार्थ म्हणजेच कच्ची मोड आलेली कडधान्य, स्प्राउट्स ज्याला म्हटलं जातं, की पुन्हा वजन कमी करायचं आहे, प्रोटीन कंटेंट भरपूर आहे म्हणून खाल्ली जातात. परंतु अशी ही जी कच्ची मोड आलेली कडधान्य आहेत ही आयुर्वेदानुसार देखील वातूळ सांगितलेली आहेत. शरीरातील वातदोष वाढवतात, त्यामुळे आतड्यांना कोरडेपणा येतो, त्यामुळे वात वाढला शरीरातला की आपली जी झोप आहे ती सुद्धा डिस्टर्ब होते. तुम्हाला संधिवाताचा त्रास असेल तर तो देखील रात्रीच्या वेळेला याचा जो त्रास आहे तो वाढलेला जाणवतो. बऱ्याचदा पेशंट्स असतात की संधिवाताचा त्रास आहे, वजन कमी करायचं आहे आणि अशा पद्धतीने ही जी कच्ची मोड आलेली कडधान्य आहेत याच्या सेवनाने त्रास जो आहे तो अजूनच जास्त त्यांचा वाढलेला आहे किंवा पोट साफ होण्यासाठी सुद्धा जी अडचण आहे ती यामुळे येऊ शकते. तसंच पण यामध्ये सुद्धा फायबर कंटेंट भरपूर असतं आणि रात्रीच्या वेळेला आपली पचनशक्ती कमी असते तर ते पचवणं अवघड जातं. त्यामुळे एकतर कच्चीच खायची असतील तर दुपारच्या वेळेला खा किंवा रात्रीच्या वेळेला खायचीच असतील तर ती व्यवस्थितपणे शिजवून त्याला तूप, हिंग, जिरे, कढीपत्ता अशी थोडीशी फोडणी देऊन मग खा, जेणेकरून ते वात जे आहे ते वाढवणार नाही. 6वा पौष्टिक पदार्थ म्हणजे की आपण जे सतत सांगत असतो की पालेभाज्या खा, पालेभाज्या खा, पण रात्रीच्या वेळेला पालेभाज्यांचं सेवन, विशेषतः पालक, मेथी ह्या ज्या भाज्या आहेत तर ह्या सुद्धा शरीरातील वातदोष वाढवणाऱ्या सांगितलेल्या आहेत, वातूळ आहेत. तर त्यामुळे रात्रीच्या वेळेला खाल्ल्यात तर त्यामुळे वाताचे बरेचसे त्रास होऊ शकतात. त्याशिवाय पचायला देखील जड असतात, त्यामध्येही फायबर कंटेंट भरपूर असतं. त्यामुळे रात्रीच्या वेळेला पालेभाज्यांचं सेवन करणं हे टाळावं. त्याऐवजी फळभाज्या म्हणजे दुधी भोपळा, भेंडी किंवा इतर ज्या काही भाज्या आहेत यांचं सेवन तुम्ही नक्कीच करू शकता. 7वा पदार्थ म्हणजेच जे स्पायसी फूड्स आहेत, खूप मसाल्याचे जे पदार्थ आहेत ते. बऱ्याचदा अनुभवही तुम्ही घेतला असेल, काहीतरी कार्यक्रमानिमित्त आपण बाहेर गेलोय तिथे मसाल्याचे जे पदार्थ, बिर्याणी असेल किंवा पंजाबी ज्या ग्रेव्हीच्या भाज्या मिळतात किंवा मिसळ खाल्ली तर असे जे खूप मसालेदार पदार्थ आहेत हे खाऊन रात्रीच्या वेळेला जर का तुम्ही झोपण्याचा प्रयत्न केला तर लगेचच तुम्हाला छातीमध्ये त्याची जी जळजळ आहे ती जाणवते. त्यामुळे झोप व्यवस्थित होत नाही, पचन बिघडतं आणि अजून ज्या सर्व तक्रारी आहेत त्या देखील वाढतात. शरीरातील उष्णता सुद्धा वाढते कारण याचं पचनच व्यवस्थितपणे होत नाही. दिवसभर आपण ज्या हालचाली करतो त्यामुळे त्याचं पचन होऊन जातं व्यवस्थितपणे, परंतु जर का रात्रीच्या वेळेला याचं सेवन केलं तर तो त्रास जो आहे तो दुपटीने वाढलेला पाहायला मिळतो. त्यामुळे याचं सेवन करणं देखील. बऱ्याच जणांचा प्रश्न की डॉक्टर सतत सांगत असतात की हे खायचं नाही, ते खायचं नाही, मग बऱ्याचदा असं विचारलं जातं की खायचं तरी काय. तर रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला हे पदार्थ घ्यायचे नाहीत, परंतु अनेक असे हेल्दी ऑप्शन आहेत जे पचायला हलके आहेत, ज्यामुळे तुमचे हे जे त्रास आहेत हे कमी होऊन वजन सुद्धा तुमचं जे आहे ते मेंटेन राहील. शुगरच्या त्रासासाठी तुम्ही सहज खाऊ शकता. सगळ्यात चांगला ऑप्शन म्हणजे की भाकरी. मग त्या भाकरीमध्ये सुद्धा बरेचसे ऑप्शन आहेत, ज्वारी, मका, नाचणी. जर का तुम्हाला डायबिटीस असेल तर नाचणी हा खूप चांगला ऑप्शन आहे. जर खूप थंडी आहे, उष्णतेचा कुठलाही त्रास नाही तर अशा वेळेला बाजरीची भाकरी खाऊ शकता किंवा मुगाची पातळ अशी खिचडी, पण त्यामध्ये निम्मे मूग आणि निम्मे तांदूळ किंवा मुगाचा डोसा. हिरवे मूग वापरले तर अतिउत्तम. किंवा त्यासोबत कधीतरी तुम्ही दलिया वगैरे असतो जो गव्हाची भरड करून केलेला असतो तर तो घेऊ शकता किंवा उपमा ज्यामध्ये जर का तुम्ही गाजर, मटार अशी शिजवून ज्या भाज्या आहेत त्या टाकू शकता. तर असे बरेचसे हेल्दी ऑप्शन आहेत. अगदीच खूप जास्त भूक नाहीये तुम्हाला, खूपच दुपारचं जेवण जड झालेलं आहे, हलकं काहीतरी खायचं आहे तर अशा वेळेला मुगाचं कढण बनवलं जातं किंवा साधं आपलं मुगाचं वरण जरी तुम्ही सूप म्हणून प्यायलात किंवा घरी बनवलेलं ताज्या भाज्यांचं जे सूप आहे ते घेऊ शकता. किंवा अगदीच काहीच खायची इच्छा नाही, रात्री झोपताना एक कपभर कोमट दूध त्यामध्ये थोडीशी सुंठ पावडर टाकून घेतली तरी देखील चालेल. तर असे बरेचसे हेल्दी ऑप्शन आहेत. फक्त आता जे मी 7 सांगितलेले आहेत ते घेणं रात्रीच्या वेळेला टाळा आणि नेहमी निरोगी आनंदी राहा. आजची माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, सोबत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि अजून अशाच आरोग्यविषयक माहितीच्या व्हिडिओसाठी खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.